बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल काय बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सगळ्यात उत्तम सांगणं म्हणजे आमचे वायकॉम वेटीचे जयेश मुजुमदार साहेब. जयेश, आय थिंक यू शुड एनलाइटन पीपल ऑन द बॉक्स ऑफिस. सेंटर स्टेज प्लीज. नाही कमी प्रेक्षकांनी ज्या प्रकारे झपाटलेला 3D या पिक्चरला प्रेम केलं आहे इज ट्रिमेंडस. द काइंड ऑफ रिस्पॉन्स जो आम्ही एस्टिमेट केला नव्हता, आय थिंक कोणीच एस्टिमेट केला नसेल असा काइंड ऑफ रिस्पॉन्स इज बिन ब्रेक थ्रू. आय थिंक इट्स फर्स्ट एवर इन द मराठी सिनेमा. वी स्टार्ट ऑफ विथ 150 स्क्रीन्स विच इज ॲट द मोमेंट ॲट 250 + 400 शोज. म्हणजे प्रत्येक दिवसाला शोज वाढत चालले. प्रेक्षकांचं प्रेम इज ट्रिमेंडस. त्यामुळे कलेक्शन ॲट द मोमेंट अप्रॉक्सिमेट इज अराउंड 2.5 CR. हे 2.5 CR सोनाली म्हणाल्याप्रमाणे माइट लुक अ लिटल बिट स्मॉल, पण हिंदीच्या हिशोबाने दिस इज ॲक्च्युली अ 10 crore मूवी विच इज इक्वल टू 100 crore हिंदी मूवी. So yes, it's a breakthrough movie. I think it's all thanks to Mahesh and the team, the way they have created this baby. आम्ही फक्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे प्रयत्न केलेले आहे. सो थँक्यू जय. महाराष्ट्राच्या बाहेर करतात ना यश? येस, इनफॅक्ट या आठवड्यात आम्ही हैदराबादमध्ये रिलीज केलेलं आहे. ह्याच्या पलीकडे इंदोर, बरोडा, गोवा, बेळगाव या एरियाजमध्ये पण आम्ही रिलीज करणार आहोत. त्याच्याचबरोबर इंटरनॅशनली पण आमचा जायचा प्लॅन आहे. UK, USA, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इकडे प्लॅनिंग चालू आहे. होपफुली व्हेरी सून वी विल बी लॉन्चिंग झपाटलेला 2 3D इन दोज एरियाज. नटराजनंतर पुन्हा एकदा हे ट्रिमेंडस सक्सेस आहे. तर तुझा हा सेकंड एक्सपिरियन्स आहे सक्सेसफुल. शी इज अ लकी चार्म. थँक्यू, दॅट्स व्हेरी नाईस ऑफ यू. पण आय थिंक नटरंगपेक्षा ही खूप वेगळी एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. कारण नटरंग हळूहळू ग्रो झाला. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस करत करत हळूहळू प्रेक्षकांनी माउथ पब्लिसिटीमुळे तो सिनेमा ॲक्सेप्ट केला आणि लोकांना आवडत गेला. आणि मराठीतले 90% म्हणजे मोस्टली अशाच पद्धतीने सिनेमे चालतात माउथ पब्लिसिटीने. पण हे मी पहिल्यांदा अनुभवते की पहिल्या दिवशी पहिला शो सगळीकडे हाऊसफुल होता. दिस इज न्यू फॉर मी. आणि आय थिंक एक कलाकार म्हणून त्या चित्रपटाचा एक भाग म्हणून खूप 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 अमेझिंग वाटतं. कारण सगळ्यांनी केलेली मेहनत ती व्यवस्थित वायकॉम वेटीने लोकांपर्यंत पोहोचवली म्हणून आम्हाला हा एक अतिशय नवीन पद्धतीचा दिवस बघायला मिळाला. झपाटलेल्याच्या पहिल्या दिवशी खूप पाऊस पडत होता प्रत्येक भागात महाराष्ट्रातल्या. तरीही मग तुम्ही पुणे म्हणा, ठाणे म्हणा, मुंबई म्हणा, कोल्हापूर, सांगली, सातारा, इंटिरियर्स कुठेही सगळीकडे पहिल्या दिवसापासून सगळे शोज हाऊसफुल होते. हे माझ्यासाठी नवीन. राधिनाथ आणि तुझा रोल लक्षाच्या मुलाचा होता आणि तुझी देहयष्टी तुझं बोलणं खूप छान वाटतं. थँक्यू. तर आणि आता हे सक्सेस, तर तू त्याच्याबद्दल तुझी एकंदर रिॲक्शन माझ्याकडे रिॲक्शन लेस. आय एम शॉक नाही. यू एक्सपेक्टिंग ऑल दिस बट आय एम ओव्हरवेल्म. म्हणजे एक उदाहरण म्हणजे आज दुपारी मी घरी होतो, मला फोन आला, रँडम अननोन नंबर होता. फोन उचलला, अमरावतीवरून कोणतरी माणूस होता. बोला, हॅलो आदिनाथ कोठारे का? हां बोलतोय. कोण? मी सो अँड सो अमरावतीवरून बोलतोय. मी ॲक्च्युली मला तुझ्याकडे एक कंप्लेंट करायची आहे. घाबरलो, म्हणजे बापरे काय झालं आपल्या फिल्ममध्ये काय? नाही, मला एक कंप्लेंट करायची आहे. मी यवतमाळला राहतो. माझी बायको, माझी बहीण आर्मीमध्ये असते, माझा भाऊ चंद्रपूरला असतो. मी सगळ्या माझ्या कुटुंबाला घेऊन अमरावतीला आलो. तिकडे इनऑर्बिटमध्ये फक्त एकच शो होता 3D मधला. तर मी तिकडे गेलो आणि मला परत पाठवलं. सर, ही गोष्ट बरोबर नाही. तर मला एकतर म्हणजे आपल्याला आनंद होतो की मराठी सिनेमाचे तिकीट्स मिळत नाही आहेत प्रेक्षकांना, आणि पण माझ्याकडे त्याकडे काही शब्द नव्हते सांगायला. मी म्हणालो की ही तुझी कंप्लेंट मी नक्की नोट डाऊन करतो आणि आमच्या डिस्ट्रीब्युटर्सना नक्की सांगतो की प्लीज ते शोज वाढवा. तर हा एक खूप मस्त प्रतिसाद आहे ऑडियन्सचा आणि खूप म्हणजे आय थिंक आय डोंट हॅव वर्ड्स. माझ्याकडे शब्द नाही आहेत खरंच. आम्ही सगळेच खुश आहोत. वायकॉम्स, थँक्स टू वायकॉम 18, सिलेक्ट मीडिया, मूविंग पिक्चर्स आणि कोठारी विजन आणि अख्खी आमची कास्ट, क्रू आणि ऑफकोर्स प्रेक्षक, सगळ्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हे सगळं शक्य झालं आहे. आणि असंच आमच्यावर प्रेम कायम ठेवा. थँक्यू. अच्छा, मला या बाबतीत एक पॉईंट क्लिअर करायचा आहे का माझा चित्रपट जो आहे ना तो फर्स्ट स्टिरिओस्कोपिक 3D फिल्म आहे. म्हणजे जेन्युइनली 3D शूट केलेली आहे.
जेन्युअनली एक फॉरेनवरून रिग आणून त्याच्यात 2 कॅमेरेज माउंट करून 4K मध्ये शूट केलेली पहिली फिल्म आहे. सो 3D जेन्युइन पहिली फिल्म असं म्हणायला हरकत नाही. आणि आणखीन दुसरा काय होता प्रश्न? माझ्या मनात एक खात्री होती, माझ्या मनात एक डेफिनेट एक विश्वास होता, एक आत्मविश्वास होता मला का जेव्हा आपण 3D किंवा काही प्रकार पहिल्यांदा करतो तेव्हा डेफिनेटली लोक त्याला उचलून धरतात. आणि जेव्हा मी माझे हे सगळे लोक आहेत बायकॉमेटीन, सिलेक्ट मीडिया यांना सगळ्यांना कन्व्हिन्स करत होतो तेव्हा पहिला ते लोक रिलक्टंट होते 3Dसाठी. मी म्हटलं का 3D हा मराठीत एक वेगळा एक अनुभव मिळेल लोकांना. त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ही एक फार महत्त्वाची गोष्ट होती का माझ्यावरती वायकॉमेटीन जयेश मुजुमदारसारखा माणूस किंवा रजनीश खनुजा, नितीन आहुजा या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं गो अहेड, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि मग मी हे जे 3D प्रकार जो केला आणि त्याला लोकांनी जो साथ दिली, वा खरंच मजा आली. आय एम ग्रेटफुल टू द होल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राला माझा दंडवत. आणि झपाटलेला 3 येणार आहे, 7व्या जिवंत आहे आपण पाहिलं. आणि पछाडलेला 2 त्याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल मी नक्की सांगेन, पण त्यासाठी आपण एक वेगळी पार्टी ठेवूया. विल हॅव अ लॉन्च पार्टी ऑफ न्यू प्रोजेक्ट्स. 2 प्रोजेक्ट एकत्र लॉन्च होतील, इट इज गॅरंटेड. सर इतका सक्सेस मिळाला आणि झपाटलेला म्हटलं की लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण होते. सो हा सगळा प्रवास करताना तुम्हाला त्यांची आठवण? अतिशय आठवण येते मला. तर असं मी त्यांना पावलोपावली मिस करतो. आत्तासुद्धा या क्षणाला मी मिस करतो त्या क्षणाला. कारण माझं लक्ष आज जर असतात तो त्यांनी मला कडकडून मिठी मारली असती. पहिल्या मला भेटल्या मिठी मारली असती त्यांनी. लक्ष्याची आठवण केल्यावर आय बिकम व्हेरी इमोशनल. मला वाटतं त्यांचाच आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही एवढं यश बघतो. मी म्हणत होतो पहिल्यापासून का लक्ष्मीकांत बेर्डे जिथे असेल तिथून तो मला आशीर्वाद देतोय, माझ्या मुलाला आशीर्वाद देतोय, त्यांनी अख्ख्या टीमला आशीर्वाद दिलेला आहे. लक्षा, आय एम रिअली ग्रेटफुल टू यू माय डिअर फ्रेंड. मी पाहिलं असेल चित्रपट, मी त्याला डेडिकेट केलेला आहे. स्टार्टला त्याचा फोटो आहे तेव्हा तिथेच सगळं आलं माझं म्हणणं तिथे सगळं. थँक्यू.